नवीन बिझनेसचा सेटअप करण्यासाठी कॉलता अरे इज्जत घालवायची वा. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे विकी शेळके ब्लॉग्समध्ये. आमच्या मंडपाची तयारी चालू आहे, म्हणजे डेकोरेशन चालू आहे. ये बघा भुक्कड, हाच तो मंडप. मी रोज रील टाकतो, रोज नाही म्हणजे आता बंद केल्या की 3-4 दिवस खूप कामात होतो म्हणून बंद केल्यात. आता बोललो डायरेक्ट 2-3 दिवस राहिले म्हणून ब्लॉगिंग चालू करायची असा दादाने सांगितलेला, म्हणून ब्लॉगिंग चालू केली. अजून खूप काम बाकी आहे, हे तर 20-30% झालेलं आहे, अजून 70-80% बाकी आहे. आणि आता आम्ही चाललो मुंबईला नवीन बिझनेसचा सेटअप करण्यासाठी. ते तुम्हाला समजेलच 29 तारखेला नाही 31 तारखेला समजेलच नवीन बिझनेसचा सेटअप. पण नाही, नो थंबनेल नो टाकायचं, ओनली सेटअप. आणि पॅन्ट मागवले 2200ची. हां, ही काय कुठं या झाला यार, सारख्या खोलता अरे इज्जत घालवायची वारी. संडेला नागलेला मला नागल्यासारखा, त्याचा यायला 20 मिनटं म्हणजे त्याचा 1 तास यालाच फुकट. कपडे चेंज केले कारण की ती आवडली नाही म्हणून चेंज करून ठेवली. आणि अशी पॅन्ट आणि अशी मागवले का ही फार खाली घसतंय. मी जर मागली तर आईसला धुवालीला आई चोपून काढील. या पॅन्टीने लई त्रास दिले रे बाबा, लई त्रास दिले. बसलो का खोलतं, उतारलं का खोलतं. इज्जत घालवेल कुठं 4 चौघात. तिला 4 चौघात पाठी न्यायची, लायकीची नाही पॅन्ट, इज्जत घालवेल माझी. आता आम्ही चाललेलो आहेत, आमचा नागले सरकार पंटर आलेला आहे. आता थेट कुठे कुर्ला कॉलिंग्स बघू. तो सरप्राईज आहे, त्याला तेच ठेवायचे. ते समजेलच तुम्हाला ब्लॉग मध्ये. 31 तारखेच्या गणपतींच्या नंतर ब्लॉग टाकणार आहे, त्याच्यात समजेल तुम्हाला काय घेतलं नवीन बिझनेस पार्टनर. कुठे जायचंय आपल्याला नागले? कुर्ला स्टेशन. स्टेशन का स्टेशन? कुर्ला टेन्शन. कुर्ला टेन्शनला जायचंय आपल्याला. बघू आता काय कसं काय, पण आता चालू करू का असं म्हणजे काय बोलतात तो असंच धरतं का मूर्तीला हात माझा. आता आम्ही थोड्याच दिवसात जाणार. 144 वर्षाने येणारा कुंभमेळा, त्याच्यामध्ये दादाचा आताच गाडीत प्लॅन झाला, बसलेलो आम्ही त्याच्यासोबत थोडा कामासाठी गेलतो. तर तो असा बोलला येशील का, जाऊ ना नक्कीच. तर आहे 10-15 दिवसाची टूर आहे, तुम्हाला दाखवीन मी नक्कीच ब्लॉगमध्ये आपल्या. आणि जर तिकडचा कोण असेल तर नक्कीच मला DM करा. त्या एरियातला कोण असणार ना, नक्कीच भावांनो मला DM करा, भेटू आपण तिकडे. म्हणजे कसं आम्हाला पण टेन्शन नाही राहणार कसलंच कुठल्याच गोष्टीचा. नक्कीच असलं तर नक्कीच भावांनो आमची मदत करा, खूप आम्ही तुमचे आभारी राहू. आता 9-10 बजे आता पनवेल मध्ये पण फाटत नाही राहिला. करा इकडे सुधरवा, ब्रिज बनवा. या मॅपच्या भरोशावर आलो ना भाई, आम्ही इकडं तिकडं न्याला. यांना वाटलं आमची गाडी घावेन उरतं का काय मॅपवाल्याना, असं वाटलं. तुम्हाला काय सांगू, एवढा कंटाळले का नाही ट्रॉफिक तर बाबा खूप कंटाळा. फायनली पोचलो. एकदाची गाडी लावायला जागा भेटली कशी बेशी तरी सांगले भाईला का भाई आपली गाडीवर लक्ष ठेव, नाही तर गाडी नेते कांद्या यांना या पॅन्टीने माझी इज्जत घालूच घेतले. दरार भरले खोलतोय बस सगळे वेगा. मी बुवा का प्यायला जातो तशी टेस्ट नाही यांची. 2-3 मिनिटाच्या रस्त्याला पण बाईने रिक्षा घेतल्या. काय जरा चाल तवा बारीक चाल का तवा बारीक होशील, नाही तर बारीक ना होणार. असं तर असेल त्या बारीक पुन्हा व्हायचं मना व्हायचे बारीक. चल हातात चाल. नागले ताई काय चाललंय तुमचं? काही नाही, बोकडा आणि दाढी वाढवली. तुझ्या बहिणीला पाहिजे.
परवा अरे बाबा एकदम टच माल. बाबा रिक्षावाल्यांचा नाद नाही मुंबईची. बाईची पॅन्ट आता छोटा मोठा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्याच शॉपवर आले. पण एवढाच फिरलो ना, इथे समोर स्टेशन आहे. कुठला स्टेशन आणि त्या साईडला ट्रेनला आले तर झटकन कांद्यावर घेऊन गेल्या सगळ्या सामान. आपल्याला बारकी तर माहिती आहे. बॉक्सिंग फक्त पॅकिंगच दाखव, खोलून आम्ही दाखवणार नाही तुम्हाला. कट करो इकडे आलो, सासूने दिलं मस्ती गस्ती दावया मजा करून पैसा ही पैसा. काय माहिती अशी सासू भेटणारी की अशी कधी भेटल सासू. जावया विंदाची बंडल घेऊन जाणार माझ्याकडे. तेव्हा गाडी आणाला बघू. फुल ट्रॉफिक मध्ये गाडी टाकायची. आता बघू काय होत इथं. हा अरे बाबा याने एवढे मोठे गर्दीत आणले गाडी चालवायला. याला काय बोलू आता. इकडे बघा तुम्ही. हा शॉपला याला शॉपला वर्षी माझे पुरं चालले गाडी घेऊन. डायरेक्ट कुठला स्टेशन, कुर्ला स्टेशन का कुठलं स्टेशन आणले डायरेक्ट आतमध्ये. त्याला काय बोलू. लोका मनातले मनाने एवढी शिवा देत असतील का बाबा. बोल असतील मेल्या बरकी आऊ दशा. बघू आता गाडी राहतं का. घेतलेली पार्सल गाडी तर लावले. चला मशीन वगैरे घेतलेलं आहे. आणि त्यांनी फ्रीमध्ये मेहंदीचा कोण दिलेला आहे का ते घ्या फ्रीमध्ये. त्यानं अंगला आमची याक्याचं पण नाही. इकडं मशीन पॅकिंग चालू आहे. ही मशीन घेतले आणि त्या विशाल तालाटी निसत चालवले काय समजा ना. सारखा फोन करतो. नक्कीच मला गेस्ट करून सांगाय कसली मशीन. सारखा फोन नक्कीच मला गेस्ट करून सांगाय कसली मशीन. चला सामान चालला त्याच्या माहेरी. आम्ही पण निघालो आमच्या माहेरी. फुल बाई गर्दी. आणि तो माणूस आम्हाला बघून कॅमेरा बघून डायरेक्ट घाबरलेला आहे. ही बघा डायरेक्ट मैदानात गाडी उतरवले. बोललो होईल ते होईल. डायरेक्ट उतरव इकडे मैदानामध्ये. या एवढ्या गर्दीन म्हणा गाडी चालवायला सांगताना ये नाही अंगतन घे पास. अरे काही उरावशी देवांचे 20 जणांचे उरावशी. हे बांडगुले माझ्या पाठी आहे सगळे. फायनली सगळा आमची खरेदी करून झालेली आहे. घाम पुसून सगळा घाम फुटलेला थोडा 5-10 मिनिटासाठी. नंतर झाला सगळा ओके. बघू आता देवाच्या कृपेने काय होतो. चांगला तर होणारच देवाच्या कृपेने. तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असू दे. राधे राधे. आणि आता पनवेलचा मॅप टाक बाई, नाही तर आपण इकडेच थांबू म्हणता असं वाटतंय. पब्लिकचं रिॲक्शन तुम्ही बघशीव ना बाई. नुसते गाडीकडे बघतात. भावांना आपल्या पार्सलवाल्याचा फोनच नाही लागत. काय माहिती आता काय नाही. इकडे ट्रॉफिकने एक वाईता घालले. आटाला आले आटाला. ही माझ्या पिंडाला जमले वाटतं. ही काय मला सोडून ना जाणार असं वाटतं. पार्सलवाला पलाला वाटतं पार्सल जेवण आमचा.
अरे बाबा कितने साल की मेहनत करके लाया था वो, ऐसा मत भागो. आशुबाईला घ्यायला आलो नेरूरला. आशुबाई करत मना घ्यायला ये भाऊ भाऊ. बोलो हो भाऊ भाऊ एका टाटा मध्ये खाऊ. कुठे आशुबाई माडगुल्या बाकी असेल माडगुल्या. आशुबाई फक्त मोठा करत त्याला एवढंच येतं की आला का ते? की आले. तू बघ तू बघ तू बघ तू बघ तू बघ तू बघ. रफिक हो, भाई तो रफिक भाई पण आहे बघ. बारक्याला जागा नाही. काय रे येस ब्रो. रफिक रत्नाकर भाई. बाबा एकदाशी चाचा गावला आता आम्ही पण आलो आमच्या गावात. आता जस्ट मुंबईवरून आलोय आणि आता परत चाललोय डिझेल आणायला. हे बघा घरी थांबायचं वेळच नाही, फक्त काम 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 आणि काम. डिझेल घेऊन झाला का लगेच मम्मीला आणायला जायचे होते. आहे दिदीकडेही तो आता त्यांच्या घरी पण माहीचे गणपती असतात, तिकडे पण जावं लागणार. आणि आपले तर काही घरीच आहेत. लोकेश दादाच्या इकडे म्हणजे आपल्या घरीच आहेत, कारण की आपण आपला डेली रुटीन तिकडेच असतो, त्यांच्या इकडेच. संध्याकाळ म्हणजे त्यांच्या इकडेच रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत 2-3 वाजेपर्यंत तिकडनं निघतोच. का असो किंवा नसो टाईमपास करत करत तेव्हाच झोप येतं, नाही तर लवकर झोपायला गेलं का झोप येणारच नाही. 2-3 वाजताच रोज. आणि सकाळी 9 वाजता मस्त की आरामशीर बादशासारखा उठायचं. बँड चलो. माऊ माऊ म्हण पा दे पा. तुमची गाडी तुमची फॉर्च्युनर. बोल दादा बोल. तुमची फॉर्च्युनर फॉर्च्युनर कुठे आहे? तुमची फॉर्च्युनर कुठे आहे? कुठे ती आमची आहे, दादाची आमची. तुमची जीसीपी जीसीपी तुमची ही तुमची जीसीपी आहे? नाही आमची आहे. येतं आमच्या घरी. या पॅन्डीने एक वैताग आणले सारखी. परशील तिथं सारखा कटाला आणली इकडे माकली कुत्र्यासारखी. माझी आहे तुझी नाही, ती पण माझी आहे. तुझी ती वाली गाडी आहे. दादाचे पाग आहे. दादाचे पाग आहे. दादाचे पाग आहे. कल्लू टॅक्स दादाचे पाग आहे पा. ले हो दादाचे दादाचे. कल्लू गँगस्टर आहे. असते चालव. पुरं बघ. बाय कर बाय. फायनली सगळं काम करून ओके झालेलो आहे. आता मस्त की आंघोळ करून जेवण करणार आणि डायरेक्ट जाणार दादाच्या इकडे. आता आलेलो आहे मस्तपैकी जेवण बिवून डायरेक्ट मखर बघायला. पेंटिंग वगैरे झालेली आहे. पेंटर आमचे बारक्या आहे. आता कलर मारायचा चालू आहे. माझा फक्त हातभार लागल्याशिवाय शोभा नाही कशाला. आणि आमचा अक्षय अक्षय पाटील मोठे बलंदाज गोलंदाज. तो मगात वाचना अंगादाना ब्लॉग मध्ये गे. बलंदाज कोण आणले नवीन? गोलंदाज फलंदाज ऐकले. आणि तो बलंदाज काय असतं? याने तर नको आणले. दाखव चावला तर डायरेक्ट वल. नागले पोटात गोळा नागल्याची लेवल झाली नागले सरकार.
मस्त मी टाइमपास कॉलनीत फिरायला चाललो. तो कॉलनीत फिरल्याशिवाय मजा नाही. कारण की दिवसभर मुंबईला ट्रॉफिकमध्ये कंटाळा आला. त्याला खुली हवा खाऊ बोललो. खुली हवा सगळी पेट्रोल टाकून घेतो म्हणजे टेन्शन नाही. माझी गाडी नाही दादाची. माझी गाडी उद्या येईल पेट्रोल टाकण्यासाठी. आणि नंबर पण भारी भेटले 8879 ना. माझा नंबर आहे 7719. भाऊ आज खुश होते म्हणून चायनीज पार्टी. ये भाऊ ते काय नुसतं दात गारतच असतं. आणि नवीन पंटर गाईस. अरे कमी खा मांडगुल्या वगैरे खाऊन चाललोय घरी. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत